सूत्र आहे त्याने तर असं सांगितलं होतं की पाणी 10 तारखेला येणार आहे. तर लोकांनी वारंवार निवेदन दिल्यामुळे 5 तारीख जाहीर केली आणि पेपरमध्ये बातमी अशी आली होती की 1 ते 5 तारखेच्या दरम्यान पाणी येणार आहे. मग जर पाणी 5 तारखेला येणार आहे तर तुम्ही 1 ते 5 तारखेपर्यंत पाणी सोडणार असं तरी का लोकांना म्हणजे शेतकऱ्यांच्या भावनाशी खेळण्याचं काम तुम्ही करताय. आणि पालकमंत्र्यांनी पाठीमागे विधान केलं होतं, शेतकऱ्यांनी कर्ज घ्यायचं, कर्ज थकवायचं आणि परत कर्ज माफीची मागणी करायची. याचा विरोध म्हणून मी त्यांना काळे झेंडे दाखवायचे असं आव्हान माझ्या व्हॉट्सअप ग्रुप सौगंध मुझे मिट्टी की मैं देश में मिट्टी दूंगा यावर केलं होतं. तर तो मेसेज पोलिसांनी पोलिसांपर्यंत पोहोचवला. पोलिसांनी मला रात्री 12:30 वाजता 2023 168 या कलमाअंतर्गत कोणताही गुन्हा होण्याआधी पोलिसांना तो अधिकार आहे असं म्हणणं मांडून मला एक नोटीस दिली आणि तुम्ही असं कोणत्याही प्रकारचं आंदोलन करायचं नाही, त्यांना काळे झेंडे दाखवायचे नाही असं मला सुचवलं. आणि मला त्यांनी जवळपास नगर ज्यावेळेस सभा चालू होती त्यावेळेस मी पोलीस स्टेशनमध्ये बसून होतो, मला तिथपर्यंत जाऊन दिलं नाही. त्यानंतर सभा संपल्यानंतर मी पालकमंत्र्यांना कांद्याविषयी कांद्याचे भाव वारंवार पडत आहेत त्याविषयी निवेदन पण दिलं होतं. तर त्यावर त्यांनी आपण जयकुमार रावत यांच्यासोबत बोलून हा प्रश्न सोडवू असं मला सांगून वेळ मारून दिली. आणि त्यानंतर त्यांना मला फोन आला नाही, काहीच नाही. गेल्या वर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं काय झालं हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. आणि यंदा सुद्धा कांद्याचा आनंद झालेला असून नाशिक जिल्ह्यामध्ये आता एवढं आंदोलन झालं. भारत दिवळे साहेबांसोबत माझी परिसरातील सर्व लहान मोठी गावं आहे त्या गावातील सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी डॉक्टर भास्करराव शिरोळे, सरपंच ठाकरा मुलांचे असतील अनेक नेते मंडळी या ठिकाणी आहेत. सर्वांचं सर्व पक्षीय किसनराव राजकर मार्केट कमिटीचे सभापती ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि पाण्यासंदर्भात आपण जे आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे. मी बोलणारा माणूस आहे परंतु काही गोष्टी खटाळतात त्यामुळे मी बोलायचं बंद केलेलं आहे. आता इथं बसलेले एवढेच कांदे जात आहेत का? नाही, काही लांबून माझ्या पाहत आहे म्हणून माझ्या पाहणाऱ्यांची आयुष्यावर मजाच होत राहिली. गेल्या वर्षी कांद्याची सुद्धा मजाच झाली, सगळ्यांची झाली. मला तर वाटतं मिनी गोटमध्ये माझंच कांदे तर 50,000 रुपये गायन दिले, बाकीच्यांचे सगळ्यांचे काय झालं त्याची माहिती. परंतु यापुढं सगळ्या शेतकरी बांधवांना एक विनंती आहे, तुम्ही करतो परंतु पिकवलेलं आपण पिकवणं आपल्या हातात आहे परंतु विकणं आपल्या हातात नाहीये. आपण जेवढे प्रतिनिधी निवडून देतो, मी मग निलेश लंके असेल, दाते सर असेल किंवा मंत्री आमदार खासदार सगळे असतील, सगळेजण फक्त आपला मतलब साध्यापुरता आपल्याकडे येत आहेत. यापुढं या ठिकाणी बसलेले सर्व कार्यकर्ते आहेत, प्रत्येकांनी सुद्धा एका पक्षाला बांधिले. परंतु काही गोष्टी शेतकऱ्यांचा प्रश्न आल्याच्या नंतर त्याने ती बांधिलकी सोडून दिली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं जे शेतकऱ्यांची गरज आहे, आज पाणी भीक मागितल्यासारखं मागतोय आपण, ती गरज न आज या ठिकाणी आपल्या इरिगेशनच्या डिपार्टमेंटचे मेन कार्य साहेब या ठिकाणी आपल्याला सर्वांना ते आश्वासित करीत आहेत की आज संध्याकाळपर्यंत ते पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करतायत. त्यांनी वरती वरिष्ठांना फोन केलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी हा रस्ता रोको या ठिकाणी बंद करण्यात येत आहे ही सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो. आणि या ठिकाणी सर्वजण शेतकरी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं मी मनापासून डॉक्टर शिरोळे, किसनराव राजकर आणि उपस्थित सर्वांच्या वतीनं सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी रास्ता रोको संपला असं जाहीर करतो. या ठिकाणी सर्वांना विनंती आहे, खाडे साहेबांच्या विनंतीवरून या ठिकाणी पालकमंत्र्यांना त्यांनी लाईव्ह फोन करून सरपंचांनी सांगितलं आहे की या ठिकाणी आपण या आंदोलन आपण स्थगित देत आहोत. संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी आपण पाणी सोडण्याचा प्रयत्न निश्चित होणार आहे. त्या ठिकाणी 2 जण दाते सर खुर्चीवर बसले, दोघांची बाजूला 2 जण आहेत आणि त्यांनी जाहीर केलं की 5 तारखेला पाणी सोडणारे म्हणून. 5 तारखेला सोडणार होते तर आधी 2 दिवस सोडला असतं. काय शेतकऱ्यांचं उद्याच आज कांद्याची परिस्थिती अशी आहे
आज जायला का उद्या हाताला येईल म्हणून शक्यता नाही. तुम्ही 5 तारखेला सोडायचं तर 2 तारखेलाच का नाही सोडलं, 1 तारखेलाच का नाही सोडलं.